नमस्कार रसिको हो. आज आपण बनवणार आहोत अस्सल गावरान पद्धतीचं कैरीचं लोणचं. यासाठी आपण 2 किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत. कैऱ्या घेताना शक्यतो ह्या लहान आकाराच्या घ्याव्यात, कारण जेवढी लहान कैरी तेवढा आंबटपणा त्यामध्ये जास्त असतो. आता आपण बाजारातून कापून आणलेल्या कैऱ्या ह्या एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात, जेणेकरून त्यावर लागलेली धूळ माती ही निघून जाईल. आता आपण ह्या कैऱ्या स्वच्छ धुतलेल्या आहेत, त्या आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊयात. या कैऱ्या आपण तासभर अशाच निथळून घेणार आहोत. हे पहा, 1 तास झालेला आहे आणि आपल्या कैऱ्या छान निथळलेल्या आहेत. आता आपण यामध्ये 3 मोठे चमचे हळद घालून घेऊयात, 4 चमचे मीठ. आता हे सर्व छान एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेऊयात, जेणेकरून मीठ आणि हळद ह्या फोडींना सगळीकडून एकसारखं व्यवस्थित लागेल. हे पहा, हळद आणि मीठ कैऱ्यांना सगळीकडून छान लागलेलं आहे. आता आपण या फोडी एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवूयात आणि ही बरणी आपण रात्रभर अशीच ठेवणार आहोत, जेणेकरून ह्या कैऱ्यांमध्ये मीठ आणि हळद छान मुरेल. हे पहा, दुसऱ्या दिवशी आपल्या कैऱ्यांना जे पाणी सुटलेलं आहे ते आता आपण काढून घेऊयात. एका चाळणीमध्ये आपण ह्या सर्व फोडी काढून घेऊयात आणि या फोडी आपण पूर्ण 1 दिवस उन्हामध्ये वाळवून घेणार आहोत. या फोडी उन्हामध्ये वाळवल्यामुळे त्यामध्ये असलेलं पाणी किंवा ओलसरपणा हा निघून जातो आणि आपलं लोणचं हे खूप काळ टिकतं. त्यासाठी आपल्याला पूर्ण 1 दिवस ह्या फोडी उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत. हे पहा, आपल्या फोडी आता छान वाळलेल्या आहेत. आता आपण लोणच्यासाठी लागणारा मसाला बनवून घेऊयात. इथे आपण 300 ग्रॅम इतके धणे घेतलेले आहेत. धणे थोडेसे गरम करून घेतलेले आहेत. आता आपण त्याच कढईमध्ये 3 काश्मीरी मिरची घालून ती सुद्धा थोडी गरम करून घेऊयात. मिरची सुद्धा आपली छान गरम झालेली आहे. आता इथे आपण 200 ग्रॅम इतकी मोहरी घेतलेली आहे. मोहरी सुद्धा आपण थोडीशी गरम करून घेऊयात. 1 ते 2 मिनटं इतकंच गरम करून घ्यायचं आहे आपण. मोहरी सुद्धा आपली आता छान गरम झालेली आहे, ती आता आपण काढून घेऊयात. आता आपण त्याच कढईमध्ये 500 ग्रॅम इतकं तेल छान कडवून थंड करून घेणार आहोत. तेल थंड होईपर्यंत आपण जे मसाले गरम करून घेतले होते ते आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची भरडसर अशी पूड करून घेऊयात. हे आपल्याला खूप बारीक असे वाटून नाही घ्यायचे, भरडसरच दळून घ्यायचे आहेत. आता आपण हे मसाले कैरीच्या फोडींमध्ये घालून घेऊयात. आता आपण यामध्ये आपल्या आवडीनुसार तिखट घालून घेणार आहोत. इथे आपण 2 चमचे इतकी लाल मिरची पावडर घातलेली आहे, पाव चमचा इतकं हिंग आणि पाव चमचा मेथीची पावडर आणि चवीनुसार मीठ. आता आपण जे तेल कडवून घेतलं होतं त्यामध्ये आपण लसूण घालून घेणार आहोत. त्यासाठी इथे आपण 100 ग्रॅम इतका लसूण ठेचून घेणार आहोत. हे पहा, आपण लसूण छान ठेचून घेतलेला आहे. आता आपण थंड झालेल्या तेलामध्ये हा लसूण घालून घेऊयात.
आणि एकदा छान मिक्स करून घेऊयात। आता हे तेल आपण आपल्या कैऱ्यांच्या फोडींमध्ये घालून घेऊयात आणि 2 चमचे इतका गूळ सुद्धा आपण घालून घेणार आहोत। आता हे सर्व मसाले आणि तेल आपल्या कैरींच्या फोडींना छान लागेपर्यंत आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। हे मिक्स करून आपण 1 दिवस असंच ह्या भांड्यामध्ये ठेवणार आहोत। हे पहा, दुसऱ्या दिवशी आपल्या फोडी छान मुरलेल्या आहेत, त्याला छान मसाला सुद्धा लागलेला आहे। आता आपण हे लोणचं एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवूयात। हे लोणचं वर्ष 2 वर्ष सहज टिकतं। फक्त ह्याला काचेच्या बरणीमध्ये छान झाकण लावून ठेवा। अशा प्रकारे आपलं अस्सल गावरान पद्धतीचं लोणचं हे तयार झालेलं आहे। धन्यवाद आमचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत।